31 डिसेंबरलाच पोलिसांनी मोठी कारवाई केली। घोडबंदर जवळ पोलिसांनी रेव पार्टी उधळून लावली। पार्टीत धाड टाकत पोलिसांनी 100 जणांना ताब्यात घेतलंय। ठाण्यातल्या घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगतची ही रेव पार्टी सुरू होती। मात्र पोलिसांनी कारवाई करत मद्यधुंद अंमली पदार्थांच्या नशेत असलेल्या तरुणांना ताब्यात घेतलंय। तसंच 25 मोटारसायकलही जप्त करण्यात आलेत। एमडी, चरस, गांजा असे विविध अंमली पदार्थ या पार्टीत वापरलेले होते। मात्र पोलिसांनी ही रेव पार्टी उधळून लावली। ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 आणि युनिट 2 ने एकत्रितपणे ही कारवाई केली। बाहेर दिसतं कुठे आतमध्ये जात। ठाण्यात कासारवडवली गावात जवळ एक रेव पार्टी सुरू होती, जी पोलिसांनी उधळून लावलेली आहे। 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्या रेव पार्टीच्या परिसरातलीच ही दृश्य आहेत। सगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ या ठिकाणी मिळत होते। एमडी, चरस, गांजासह सगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थांचा साठा या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। आणि अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आता 100 जणांना ताब्यात घेण्यात आलंय, ज्यांची मेडिकल केली जाणार आहे। मग पुढील कारवाई केली जाईल। मात्र 31च्या आधीच पोलिसांनी एक रेव पार्टी उधळून लावलेली आहे। खरं तर नववर्षाच्या स्वागताची एकीकडे जय्यत तयारी लोकांची सुरू आहे, अशातच पोलीस मात्र अलर्ट मोडवर आहेत। रेव पार्ट्यांचं आयोजन अशा पार्श्वभूमीवर होत असतं, त्यामुळेच विशेष खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। ठाण्यातील पोलिसांनी रेव पार्टी उधळलेली आहे आणि त्याच ठिकाणाहून 100 जणांना ताब्यात घेण्यात आलं। ही दोन्ही दृश्य त्याच ठिकाणची आहेत। एकीकडे हे रेव पार्टीचा संपूर्ण परिसर जो आहे, ज्या ठिकाणी रेव पार्टी आयोजित करण्यात आलेली होती, तिथला परिसर आपण टीव्ही स्क्रीनवर डावीकडे पाहतोय। दुसरीकडे याच ठिकाणी 25 बाईक सुद्धा होत्या, मोटरसायकल सुद्धा होत्या, ज्या जप्त करण्यात आल्यात। त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही। त्यांच्या काळात तर काहीच पकडत नव्हते आणि मग का पकडत नव्हते हे शोधलं पाहिजे तुम्ही। आमच्या काळामध्ये 5000 कोटीचं ड्रग्स पकडले। ठाण्याला कारवाई होते। मुंबईमध्ये शाळा, कॉलेज, आजूबाजूला जिथे जिथे टपऱ्या, हॉटेल आहेत, तिथे ड्रग्स विकतात, ते सगळं तोडून टाकायला सांगितलं आम्ही, डेमॉलिश करायला सांगितलंय। ड्रग जे विकतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायला सांगितलेलं आहे। हे सरकारचं आमचं अभियान आहे।